सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आपल्या एका तडकत्या फडकत्या रॉकचिक ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग भरपूर म्हणजे युनिक असणार आहे काहीतरी। आता तुम्ही विचार करा, इथे रोडवरती येऊन तू ब्लॉग का चालू करतोयस? तर ब्लॉग का चालू करण्याचं कारण असं होतं की सर्वात पहिले माझ्या मित्राला बघून घ्या, त्याची चेहऱ्याची रिएक्शन बघा भाई, घाबरल्यासारखी वाटते। काय विषय माहितीये का, ऍक्च्युली माझा जो मित्र आहे ना तो गेलाय खरं तर बाहेर थोडासा, आणि त्यांनी रिक्षा माझ्याकडे देऊन ठेवलेली आहे। तर मी असा विचार करत होतो की भरपूर जणांनी मला रिक्षा चालवताना कधी बघितलंच नाहीये, तर भरपूर वर्षांनी मी आता रिक्षा हातात घेतलेली आहे। तरी बघा चावी सुद्धा आहे आपल्याकडे, आणि विचार करते मी जर कोणता भेटला तर आपण मारूयात। आणि आता याला मी राऊंड मारून आणला तसा। आता आम्ही चालू खाडीला राऊंड मारायला असत, तर जाता तर कुठे भाडा भेटला तर भाडा सुद्धा मारूयात। बघूयात या ब्लॉग मध्ये काय होतंय। जर कोण नवीन असेल चॅनल वरती तर रिक्षाच्या रेस सारखं तुम्ही सबस्क्राईब करा। चला लेट्स गो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात। आणि गाईस कल्याण नाही, स्टेशन पर्यंत जाणार अभी मजा आएगा ना भिड़ो। वाईड अँगल सुटला फर्स्ट कस्टमर आहे आपल्या रिक्षामध्ये, आणि लास्ट विचारू आपण काय विषय आहे, काय वाटतंय? चालू ना तुला काय वाटतंय? याची आरती पाठवून आता ताई इथेच ना? ऍक्च्युली विषय काय माहिती का, मी फर्स्ट टाइम रिक्षात आलो होतं आणि मित्राची रिक्षा आहे, त्याच्यामुळे असं ब्लॉग शूट करत आहे। नाही नको नको, राहू द्या राहू द्या, अहो नको राहू द्या, नको नको राहू द्या। कशी वाटली? चांगली चालवली का रिक्षा? पण मला टाकू नका। नाही 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 नाही, आम्ही आरामात आहे, विषय नाही काय। राहू द्या, 20 रुपये दे, 10 राहू दे, 20 रुपये द्या बद्दल गाईज। नाही 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 चला गाईज, हा का आजचा चॅलेंज होता माझा की रिक्षावरती आज बघूयात किती भाडं पडते। हा पहिले 20 रुपये आपले। ऍक्च्युली इथला जो भाडा आहे तो खरं तर 30 का 40 50 रुपये होतात ना, एवढंच होतं, 40 रुपये भाडं होतं। पण आपण जाऊ द्या, चला आपल्या ब्लॉग तर्फे आपण डिस्काउंट दिला 20 रुपये, आणि 20 रुपये आपण घेतलेले आहेत। तर मी तेच कसं वाटलं तुला? याची तर अर्धी हवा टाईट झाली, व्हिडिओ चालू करू का नको करू का नको, कारण का लेडीज कस्टमर होता, पण काय विषय नाही। चला हा, भरपूर जण बोलतात की व्हिडिओ मध्ये घेऊ नका वगैरे, पण काय नाही, आपण असंच खेळते ब्लॉग, मजा येते ब्लॉग मध्ये। चला गणेश नगर कुठे आलं रे? गणेश नगर कुठे आलं? गणेश नगर आता काका बसलेत रिक्षामध्ये। काका व्हिडिओला बोला सबस्क्राईब करा म्हणून, माझा युट्यूबचा चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा बोला फक्त। याच्या व्हिडिओ मध्ये बोला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा। हा 100%। चला गाय चला, आता गणेश नगरला काकांना माहिती, आम्हाला गणेश नगर माहिती आहे डोंबिवलीमध्ये राहून पण। काका राईड तुम्हाला गाडीची चांगली झालं होतं ना? अरे रिक्षाला बनवू शकतो मी, विषयात नाही काका। 20 रुपये दे, जास्त नका देऊ। चला गाईज सेकंड, आता अजून पुढे बघूयात आपण चालता कुठे कस्टमर वगैरे भेटतात का आपल्याला। आणि आजच्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये राडा तो राडा भाई, मला हसायला त्या हसायला पण एकदम भाष्य वाटतंय। चला काका नाही तर सोडला आपण, हा सेकंड कस्टमर झाला। आता पुढे आपण राऊंड मारायला जाऊया, तिकडे कुठे भेटला भाडा तर आपण मारूयात। चला तोपर्यंत लेट्स गो। रिक्षावाल्या सायकल बोला भाडा बोला, भाडा बोला, डोंबिवली स्टेशन नाही दाखव काका स्टेशन। दादा स्टेशन। अरे तो येडा झालाय, विचार करत होता काय बोलतोय, इकडनंच जाऊन स्टेशनच जाऊ, स्टेशनवरच जाऊयात गाईज आपण। तर गाईज आता आपल्या मित्रांनी घेतले चालवायला, दुसरा भाडा मारतोय, हा दुसरा भाडा मारायला घेतला। आणि आता आपल्या गट्टू जॉईन झालेला आहे, फर्स्ट टाइम रिक्षात बसतोय आईच्या गावात। आता इथे सगळे भाडेकडे झाले, उठाले रे देवा, सगळे भाई रिक्षावाले झाले। तिकडे हा आता पोपटी पैसे जमा करतो आम्ही, मस्त टेन्शन नाही, पार्टी भेटेल। बघूयात एक दिवस आपले किती पैसे जमा होत आहेत। आतापर्यंत आम्ही 60 रुपये जमा केलेले आहेत, पुढचं बघू। चला चल पैसे लागतील। कुठे जायचंय तुला? जायचं कुठे?
दादूच म्हणला रिक्षा आला काय? चला. चार भाडे मारून आलो. स्टेशन स्टेशन. अरे पण 20 रुपये 60 रुपये देत माझ्याकडे. 20 रुपये खाल्ले आम्ही. मागे कशी किती रिव्हर तर सांगला पाहिजे. पुढे तर चालू नाही. गाडी न्यूट्रल आहे ना. आता काय करू? माझा बघ यो आटपतोय का? भाई तुटला बाईड याला पाय लावून वरती अटकवतो. अजून घे मागे. अजून आता बस टाक. वरती वरती परत दुसरा लागला. टाकला. आता घे मागे. शिकला बरं काय शिकला. दादूच मधला रिक्षावाला. सो मेनी ट्रॅफिक यार काहीच. या ट्रक में मी पडलेलो आहे त्या गाडीवर. 5 मिनिट मध्ये रिक्षा पडलेला तर तू आहे. 5 मिनिटात डोंबिवली फिरवणार तुम्हाला. 5 मिनिटात. किधर जाने का पत्ता बोल. चला हा ट्रक नाही जाते त्याच्या 5 मिनिटात फिरवला असता. रिक्षावाला दादूच रिक्षावाला. दादा पतंग उडवणार का नाही? काल उडवताय ना? हा का? आणि मी तुला फोन करायला तर उडवत असेल तर. हा उडवणार होतो म्हणून बोललो. बघा रिक्षावाला पतंग उडायला पण जाते का? रिक्षावाली फिलिंग काय? बस ना किती वेळ चालू होतं. अरे थांब ना आज रोड भारी आहे. 512 GB आहे भेंडी. आमच्याकडे 4 टायर तर लायसन आहे. 3 टायर काय काय नाही. 3 टायर म्हणजे काय आमच्यासाठी चिंता आहे. भाई 2 टायरावरती काय गाडी. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. मजा नाही यार आहे. 2 टायरावर घे. आपले 15 रुपये झाले. तसं तसं रिक्षा चालवणारच वाटतं खरं. रिक्षावाला झाले. रिक्षावाला ब्लॉगर. A few moments later. फायनली डेस्टिनेशन रीच झालं. गाईज आता आम्ही आलेलो ईस्टला. कारण की ना हे बघा रिक्षाचा यो जो कॉर्नर आहे ना हा बघा हा फाटलेला. ऍक्च्युली आम्हाला हा शिवण्यासाठी यायचा होता खरं तर. ईस्टला वगैरे कुठेच नाही, फक्त ईस्टला एकच दुकान आहे इथे. बघा शिवम हॉस्पिटल आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. गार्डा सर्कलच्या पण मागे हा गार्डा सर्कल आहे. इकडून मागे बरोबर मिडललाच आहे तो शॉप. तर त्यांच्याकडे तुम्हाला शिवून भेटणार. बाकी कुठल्या चप्पल वगैरे कोणीच तुम्हाला शिवून देणार नाही. तर आता आम्ही शिवून वगैरे घेतो आणि परत जाता भाडे मारूयात आपण. चला इथे काकांनी बघा काय टाकलेलं आहे. बघा धर्मवीर टाकलेला भाई. आपलाच माणूस आहे हो. गाईज आम्ही आता चाललोय ते रिक्षाचा शिवतोय. तोपर्यंत आम्ही विचार करतोय का गोळा खाऊयात म्हणून. आणि गोळा पण आम्हाला मी ते स्पॉन्सर देणार आहे का आता मी रिक्षा आले म्हणून ना. ए खरं बोल यार, कुठे नको बोलू. आधी दिलाला आलाय. हा ना भाई क्या बोलू अभी. देख तू ही बोला. कॅमेरा दाखव आपण. नाही तो मला फ्री देणार आहे. ते तुमच्या ठिकाणी खर्च करताय. यूट्यूबर से ज्यादा लेता है. ठीक है. हाँ, देख भाई सच बोल. इतना भी सच नहीं बोलना था यार. चल दे लवकर. काय देणार दे लवकर. मग तू बघू नकोस. नाही परत रिक्षा. एक कटोर आहे का याच्या हातात दे. दे आम्हाला. आम्ही नाही घेणार. भाई आपल्याला बनवत आहे मस्त. देख मैं आज रिक्शा कभी रिक्शा नहीं चलाता. मैं आज रिक्शा चलने को सीख गया तो ये भी सीख सकता है ना मैं. अरे 100% भाई. पहले गाना लावा माहिती होत डीजे से ऊपर तक आता नहीं होगा. हाँ अरे वो नहीं को चाय वाला मालूम है क्या वो डॉली चाय वाला. हाँ अभी उसके ऐसा बनने वाला है. गोला ऐसा बड़ा बड़ा गोला बनने लगा. वो कैसा वो ऐसा ऊपर से कैसे चाटता है ना तो मैं भी ऐसा भर देगा चाटे. इस गोला आलेला आपला मिक्स घेतलाय ना का काय ना. नीला कट्टा आहे माझा बरोबर. आणि यावी तू कोणता घेतलाय. सेम आहे. सगळे ग्रीन ग्रीन का पाकिस्तानी आहे का तुम्ही. मी एकटाच इंडियन आहे वाटतं म्हणून मी नीला घेतलाय. बीटीएस नाही भाई. थँक्यू हा रितेश. नितेश थँक्यू हा. तुझे 80 रुपयात सगळं लावून द्या. भावा असंच सोबत राहा आणि असंच खायला वेळेला पैसे देत राहा आम्हाला. दे आता पैसे द्या लवकर. पकडा गया. कॅमेरा बघ इथे बघ कसे पैसे असतात. पैसे कसे असतात. तर गाईस आता झालेले चिपकवून वगैरे हे बघा. त्याही मस्त गम बीम लावून दिलेला आहे बघ इथे. ब्लॅक कोणला वाटणारच नाही की काय स्क्रॅची आहे म्हणजे असा
फाटले वगैरे ते पूर्ण चिकटपट्टी टाईप वाटतंय बघा. नाही बघा कसं रिक्षावाल्यांचा पण एक जुगाड असतो ना डेंजरवाला. बघा वाटणारच ना तुम्हाला. आता झालं आमचा, तर आता चाललो चला आम्ही आता मानपीला राऊंड मारायला आपल्या ब्रिज वरती. आता भाऊ गाडी चालवणार आहे आणि गट्टू रिक्षा चालवणार आहे. तुम्ही गट्टूला रिक्षा चालवताना कधी बघितलं नसेल, आता बघा तुम्ही. आता मी मागे बसलोय आणि आता माझा भाऊ गाडी चालवतोय, गाडी बोलतोय, रिक्षा चालवतोय. हा बघा सगळे रिक्षा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ऑटो गाडी येते येड्या बाई. इनोवा नाही, इनोवा नाही आपली बाबा. काही जाता घेतलेली गट्टून आई हेच कर ना फक्त न्यूटला कर, न्यूटला. हा आता आता कर. नाही हा झाले. हळूहळू हा चल चला चला गाईज. आता गट्टूने गाडी घेतली चालवायला. आता यो रिक्षा आला. आवा बाहेर बसलाय बघा. आता कुठे जायचं? भिवंडी. भिवंडी चला, भिवंडी भिवंडी. गाईज आता आम्ही ब्रिज वगैरे फिरलो आणि आता आलो आम्ही समोसा खायला. केले पण भाई आता 2 खाणार आहे, सोया चिली पण खाणार नाही. खायला 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 समोसा घेतलेला तिथे. वडापाव घेतला का? वडापाव घेतले आणि इथे सोया चिली बनते आपली. आणि आता हे 2 जण बिल भरणार आहेत आपले. हे सोया चिलीच्या भरणार आहे आणि वडापाव खायला. सोयाचिली काय बघा वडापाव सोयाचिली काय अरे बनणार बनणार आहे. चला खाऊन घ्या वडापाव याच्याकडनं स्पॉन्सर. गाईज आपले आलेले आहे ते बघा, बघू शकताय. मस्त मस्त सोया चिल्ली आलेली आहे, सोया चिल्ली. भाई आम्ही रिक्षा त्याच्यासाठी घेतली. रिक्षा आमची चालली आता. खायला बी चालू केलं रे. विचारला पण नाही काय खातो का नाही म्हणून. हा जाय जाळी घेऊन ये जा. पकडून ठेव पकडून ठेव. बघूयात गॅस टेस्ट करूयात. बोललोय ना. अरे सही आहे. 4 गेले पाहिजे होता गुरु. काय खाऊन बघ एकदा. 4 घेऊ? हा घे. 42 पैसे रे. अरे नाही माझ्याकडे जेवढं होतं तेवढं केले भाई. दाखवले त्यांनी पैसे. मी बरं 20 रुपये वर हा तसं काय भारी लागतं भाई. टेस्ट एक नंबर आहे. बादशाह बादशाह तुझा प्राइस जास्त आहे. हा ठीक आहे पण प्राइस नुसार बादशाह. जस्ट आता खाऊन झालंय मस्त आणि एक नंबर टेस्ट होती. मला आता भरपूर जास्त आवडली. मी तुम्हाला टेस्ट आवडली का? एक नंबर भाई. मी तेच टेस्ट कशी वाटली भाई? बादशाह होते टेस्ट. आता मी चाललो घरी कारण का आपल्याला रिक्षा द्यायची आपल्या भावाला. सो त्याला रिक्षा आपण देऊयात आणि तसंच जाताना मम्मीने काम सांगितलं ते करून मग आपण घरी भेटूया डायरेक्ट. चला लेट्स गो. गाईज जस्ट आत्ताच घरी आलेलो आहे आणि भरपूर मजा आली. रिक्षा चालवलं सुद्धा भरपूर वर्षाने हातात घेतली. आणि बघा हे ते मेहनतीचे जे पैसे होते ते फिलहाल तर 40 रुपये आहेत. बाकीचे आम्ही खाल्ले ते तुम्ही बघितलातच. पण त्यात पण भरपूर मेहनत असते रिक्षावाल्यांसुद्धा. पाय वगैरे पण दुखतात, कंबर वगैरे दुखत असते. तर काय नाही भाई, मी तर पहिला एक्सपिरियन्स एकदम भारी घेतला. मजा आली. तुम्हाला पण मजा आली असेल ब्लॉग बघायला. काय नाही एवढाच ब्लॉग होता. अचानक चालू केला होता आणि अचानकच शूट केला होता. सो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि भरपूर मजा केली असेल तुम्ही सुद्धा. सो भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. जाऊ दे सुमित गाडी कशाला लाडी गोडी लावायची नाही गाडी थांबायची नाही.